Okay, today's class we'll see about the button programming. Button programming साठी first of all तीन import statements आपल्याला यूज करायला पाहिजेत. पहिलं import statement आहे import java dot awt dot star and then semicolon. Next import statement is import import java dot awt dot event dot star and semicolon. नाव इथं बरेचसे स्टुडंट्सला एक डाऊट येत असेल, ती डाऊट मी तुम्हाला क्लिअर करतो. ही एक इम्पॉर्टंट टेक्निकल पॉईंट आहे. तुम्ही कुठं नोटबुकमध्ये लिहून घ्या, लक्षात ठेवून घ्या ही इम्पॉर्टंट पॉईंट. आपण इम्पोर्ट स्टेटमेंटचा यूज कोर जावामध्ये स्टडी केला. इम्पोर्ट स्टेटमेंट इज यूज टू इम्पोर्ट अ पॅकेज. ओके, नाव इथं ऑलरेडी यू कॅन गेट अ डाऊट की आपण पहिलं स्टेटमेंट जावा डॉट AWT म्हणून दिलं आहे, तर AWT मधले सगळे क्लासेस तुम्हाला इम्पोर्ट होतात. बट अंडरस्टँड दिस वन, जेव्हा आपण एखादा पॅकेजला इम्पोर्ट करतो तर त्याचे सब पॅकेजेस इम्पोर्ट होत नाहीत. त्या सब पॅकेजसाठी सपरेटली एक्सप्लिसिटली तुम्हाला एक स्टेटमेंट लिहावं लागेल. आता इथं ऑब्झर्व करा, जावा डॉट AWT आपण जेव्हा लिहितो तर AWT पॅकेज आणि AWT पॅकेजचे सगळे क्लासेस इम्पोर्ट झालेत. पण AWT पॅकेजमध्ये एक सब पॅकेज आहे इव्हेंट, ती इम्पोर्ट होत नाही. त्याच्यासाठी सपरेटली एक इम्पोर्ट स्टेटमेंट तुम्हाला लिहायला पाहिजे, इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट इव्हेंट. मग ह्या स्टेटमेंटला आपण कसं अंडरस्टँड करायचं, एकदम उजव्या बाजूला राईट साईडला जे पॅकेज आहे ती पॅकेज सब पॅकेज आहे, इव्हेंट पॅकेज. इव्हेंट पॅकेज AWTचं सब पॅकेज आहे आणि AWT जावाचं सब पॅकेज आहे. Okay, so the point is when you use in import statement, the package and its classes everything are imported, but the sub packages are not imported. तीसरा import statement, import java dot applet dot star. Now we'll start with the comment statements. Comment statements कसं लिहायचं, एक फॉरवर्ड स्लॅश स्टार, नेक्स्ट लाईनमध्ये कर्सरला घ्या आणि इथं ॲपलेट टॅग. ॲपलेट टॅगला तीन ॲट्रिब्यूट्स आहेत. पहिला ॲट्रिब्यूट कोड इज इक्वल टू क्लासचं नाव बटन डेमो आणि त्या ॲपलेटचं विड्थ इज इक्वल टू 300. त्यानंतर ॲपलेटचं हाईट इज इक्वल टू 300. झाला ॲपलेट. ह्याला क्लोज करण्यासाठी फॉरवर्ड स्लॅश देऊन ॲपलेट टॅग लिहायला पाहिजे. आणि क्लोज करताना म्हणजे कमेंट्स क्लोज करताना पहिल्यांदा तुम्हाला एक स्टार मार्क द्यायचं आणि मग फॉरवर्ड स्लॅश. ओके, कमेंट्स ओपन करताना रिव्हर्स असतं, फॉरवर्ड स्लॅश आणि मग स्टार. हिअर यू आर एबल टू सी. आणि क्लोज करताना पहिल्यांदा स्टार आणि नंतर मग ही फॉरवर्ड स्लॅश. कमेंट कोड झाल्यानंतर क्लासचं डिक्लरेशन. क्लास डिक्लरेशन कसं लिहायला पाहिजे, पब्लिक क्लास बटन डेमो ओके एक्सटेंड्स applet and implements action listener. Super class applet extends applet implements action listener. Now see here, ह्या क्लासमध्ये फर्स्ट ऑफ ऑल मी तीन बटन क्लासचे ऑब्जेक्ट्स क्रिएट करतो, बटन B1, B2, B3. And a string object also I will be requiring it, string msg is equal to blank. Okay, then appletच्या लाईफ सायकलमध्ये you might have studied की पहिलं मेथड आपल्याला applet प्रोग्रामिंगमध्ये यूज करायला पाहिजे, दॅट इज init. पब्लिक void init, init मेथड, पेंट मेथड, राईट, ही सगळे पब्लिक असायला पाहिजे. इवन ॲपलेटचं प्रोग्राम लिहिताना क्लास शुड ऑल्सो बी पब्लिक. ओके, ही स्मॉल पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवून घ्या, का म्हणजे तुमचं MCQ पॅटर्न आहे. एखादा प्रोग्राम दिला जाईल, त्या प्रोग्रामचं आउटपुट काय राहील, कंपाईल होत आहे का, एरर येत आहे, जर एरर येत असेल तर काय एरर आहे. तर ही सगळे पॉईंट्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स, यू कॅन नोट इट डाऊन और तुम्ही थोडं प्रॅक्टिस करा प्रोग्राम्स करायचं, राईट. व्हेरी इझिली विल बी अंडरस्टँडिंग.
क्लास पब्लिक पाहिजे, init मेथड पब्लिक पाहिजे, पेंट मेथड पब्लिक पाहिजे. ओके, नेक्स्ट init मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इन्स्टॅन्सिएशन म्हणजे जे ऑब्जेक्ट्स आपण क्रिएट केले त्याला न्यू राईट बटन, आणि इथं त्या बटनवरती आपल्याला टेक्स्ट काय डिस्प्ले करायचं आहे, त्या बटनवरती मला टेक्स्ट काय डिस्प्ले करायचं आहे, आय वॉन्ट टू डिस्प्ले येस. ओके, आणखी एक ब्रॅकेट इथं द्यायला पाहिजे का, म्हणजे ही जे ब्रॅकेट आहे ही बटन मेथडचं ओपनिंग ब्रॅकेट, बटन मेथडचं क्लोजिंग ब्रॅकेट. इट इज पॉइंट क्लिअर राईट, नो दिस इज नॉट रिक्वायर्ड, सॉरी, आणि सेमिकोलॉन हिअर. देन सेकंड ऑब्जेक्ट कोणतं आहे, B2. इथं पण सेम प्रोसेस आहे, B2 इज इक्वल टू न्यू बटन, आणि त्या बटनवरती मला टेक्स्ट काय डिस्प्ले करायचं आहे, नो ब्रॅकेट क्लोज. तिसरं बटन कोणतं आहे, B3. B3 इज इक्वल टू न्यू बटन, आणि इथं मला काय टेक्स्ट डिस्प्ले करायचं आहे, कॅन्सल. स्ट्रिंग आहे, कोटेशन देऊन क्लोज करा आणि सेमिकोलॉन राईट. नाव सी हिअर, init मेथडमध्ये फर्स्ट स्टेप इज तुम्ही क्रिएट केलेल्या 3 बटन ऑब्जेक्ट्सला इन्स्टॅन्शिएट करायचा. ना एक इम्पॉर्टंट पॉईंट इथं लक्षात ठेवून घ्या, जेव्हा आपण ऑब्जेक्ट्सला इन्स्टॅन्शिएट करतो तर ती ॲपलेटच्या बॉडीवरती डिस्प्ले होत नाही. मग त्याला डिस्प्ले करण्यासाठी एक स्पेशल मेथडचा वापर आपल्याला करायला पाहिजे. दॅट पर्टिक्युलर मेथड इज दी ॲड मेथड राईट, ॲड B1. ओके, next add B2, sorry B2 semicolon, and then add B3. ही तिसरा मेथड, add B1 B2 B3. नाव आपण बटनवर क्लिक केल्यानंतर एक इव्हेंट जनरेट होता राईट, आणि त्या इव्हेंटला हँडल करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा त्या ऑब्जेक्टला रजिस्टर करायला पाहिजे. मग रजिस्ट्रेशन मेथड्स आहेत, ती रजिस्ट्रेशन मेथड्स काय आहेत, आय विल राईट इट हिअर राईट. व्हॉट इज द नेम ऑफ द ऑब्जेक्ट, B1 डॉट ॲड ॲक्शन लिझनर, आणि त्या आर्ग्युमेंटमध्ये दिस. ॲड ॲक्शन लिझनर इज कॉल्ड ॲज अ रजिस्ट्रेशन मेथड. दुसरं कोणतं, B2 डॉट add action listener this. तिसरं कोणतं आहे, B3 डॉट add action listener, आणि त्या ब्रॅकेटमध्ये this. B1 dot add action listener, B2 dot add action listener, B3 dot add action listener. init मेथड इथं क्लोज करायचा, आणि कुठलाही प्रोग्राम राहू दे, C++, जावा, टुमॉरो, पायथॉन और वॉट एव्हर दॅट इज, जेव्हा एखादा क्लोजिंग ब्रॅकेट आपण लिहितो तर ती क्लोजिंग ब्रॅकेट कशासाठी आहे, तर ही क्लोजिंग ब्रॅकेट आहे init मेथडचं एंड. सो इट इज अ गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस की आपण कोड लिहिताना असे छोटे कमेंट्स लिहिलं तर इट विल बी व्हेरी इझी फॉर यू टू अंडरस्टँड दी प्रोग्राम. तर init मेथडमध्ये आता ह्याच्यानंतर आपण जेवढे काही प्रोग्राम्स करणार आहेत ही आपण फॉलो करणार आहेत. पहिल्यांदा आपण काय करणार आहेत, ऑब्जेक्ट्सला इन्स्टॅन्शिएट करणार आहेत. सेकंड स्टेपमध्ये त्या ऑब्जेक्टला ॲड करणार आहेत, आणि थर्ड स्टेपमध्ये त्या ऑब्जेक्टला आपण रजिस्टर करणार आहेत. ओके, नाव इंटरफेस इथं आपण एक वापरलं आहे, त्या इंटरफेसचं नाव काय आहे, ॲक्शन लिझनर. नाव जावा, कोर जावामध्ये यू माइट हॅव स्टडीड, आपण जेव्हा एखादा इंटरफेस यूज करतो तर त्या इंटरफेसमधल्या मेथडचं बॉडी तुम्ही लिहायला पाहिजे, अदरवाईज ती एक एरर म्हणून जनरेट होत आहे. मग ॲक्शन लिझनर इंटरफेसमध्ये एक स्पेशल मेथड आहे, दॅट मेथड बॉडी विल प्रोव्हाइड हिअर. व्हॉट इज दॅट वन, पब्लिक void action performed. ओके, ह्या मेथडला पण एक आर्ग्युमेंट आहे, ॲक्शन इव्हेंट ए ई. हे आपण थिअरी क्लासमध्ये बघितलं. पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म्ड राईट, अँड दी ऑब्जेक्ट हिअर इज ए ई ऑफ द क्लास ॲक्शन इव्हेंट. ना ह्या मेथडमध्ये पहिल्यांदा मला एक लोकल
ऑब्जेक्ट इथं क्रिएट करायचं आहे स्ट्रिंग टाईपचं. स्ट्रिंग str इज इक्वल टू ae डॉट गेट ॲक्शन कमांड. ओके, ae डॉट गेट ॲक्शन कमांड म्हणजे ज्या बटनवरती तुम्ही क्लिक केलं तिथून जे इव्हेंट जनरेट होत आहे ती इव्हेंट तुम्हाला हँडल करायचं आहे. ओके, नाव इफ str डॉट इक्वल्स पहिल्या बटनवरती आपण काय लिहिलं आहे ओके, ही इक्वल्सचं क्लोजिंग ब्रॅकेट आहे आणि ही इफचं क्लोजिंग ब्रॅकेट आहे. आणि इथं आपल्याला काय लिहायचं MSG. आपण एक ग्लोबल स्ट्रिंग ऑब्जेक्ट घेतलं आहे. MSG इज इक्वल टू यू क्लिक्ड ऑन येस बटन. नाही, आपण पहिल्या बटनवरती ओके नाही घेतलं, आपण पहिल्या बटनवरती येस घेतलं. येस. पहिल्या बटनवरती आपण काय घेतलं येस. सी येस, नो आणि कॅन्सल. आपण जेव्हा ही फॉर्मला रन करतो तर त्या फॉर्मवरती 3 बटन येतील. पहिल्या बटनवर लिहिलेलं असणार आहे येस, दुसऱ्या बटनवर लेबल असणार आहे नो आणि तिसऱ्या बटनवर कॅन्सल. मग बटन आपण माऊसने त्या बटनवर जेव्हा क्लिक करतो तर तुम्ही ज्या बटनवरती क्लिक केलात त्या बटनवरती जर समजा येस म्हणून लिहिलेला असेल तर ह्या स्ट्रिंग ऑब्जेक्टमध्ये काय स्टोअर व्हायला पाहिजे यू क्लिक्ड ऑन येस बटन. ही प्रोग्राम रन करून पुन्हा तुम्हाला आणखी एकदा मी एक्सप्लेन करतो. फर्स्ट ऑफ ऑल विल कोड दिस वन. ओके, नेक्स्ट व्हॉट विल डू इज else if आपल्याला वापरायचा तो विल सेव्ह सम टाइम. ह्याला कॉपी पेस्ट करूत आपण. कॉपी पेस्ट करणं इज नॉट अ गुड हॅबिट. ओके, नाहीतर व्हिडिओ फार लेंदी होईल म्हणून याला मी शॉर्ट करण्यासाठी कॉपी पेस्ट करायला. बट नेवर यूज दी हॅबिट ऑफ कॉपी पेस्ट, ती चांगली सवय नाही आहे. कोडिंग करा. येस. नाव नेक्स्ट बटनवर आपण लिहिलेलं आहे नो. ओके, ना आता काय होणार ही फॉर्म आपण रन केल्यानंतर अगेन आय विल टेल यू 3 बटन्स डिस्प्ले होतील. पहिल्या बटनवरती लिहिलेलं राहणार आहे येस, सेकंड बटनवरती नो, तिसऱ्या बटनवरती कॅन्सल. आता सेकंड बटनवरती जेव्हा आपण क्लिक करतो देन व्हॉट विल हॅपन, ज्या बटनवरती आपण क्लिक करतो त्या बटनवर जर लेबल नो असेल तर MSG स्ट्रिंगमध्ये काय स्टोअर व्हायला पाहिजे यू क्लिक्ड ऑन नो बटन. आता 3च बटन्स आहेत, पुन्हा else if लिहायची गरज नाही. डायरेक्टली व्हॉट विल डू इज else. else मध्ये जाऊन इथं व्हॉट विल डू इज MSG इज इक्वल टू शेवटचं कोणतं बटन आहे कॅन्सल. तर इथं आपण काय लिहून यू क्लिक्ड ऑन कॅन्सल बटन. कॅन्सल बटन डबल कोटेशन्स आहे स्ट्रिंग सेमिकोन. इथं क्लोज करायचं आणि एक छोटंसं मेथड आहे दॅट मेथड इज रिपेंट. ओके, आणि रिपेंट लिहून मग ही ॲक्शन परफॉर्म मेथडला क्लोज करायचा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इट इज अ गुड प्रॅक्टिस की आपण कुठल्याही प्रोग्रामिंग करताना कमेंट्सचा भरपूर वापर करा जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड इझिली होतं. एंड ही क्लोजिंग ब्रॅकेट कशाचं आहे एंड ऑफ व्हॉट मेथड ॲक्शन परफॉर्मड. झालं. आता ॲपलेट प्रोग्राममध्ये आपल्याला काही टेक्स्ट डिस्प्ले करायचं असेल तर आपण कोणत्या मेथडचा वापर करतो पब्लिक वॉइड पेंट. आणि इथं ग्राफिक्स ही एक क्लास आहे राईट, त्या क्लासचा ऑब्जेक्ट जी. याच्यानंतर कुठल्याही प्रोग्राममध्ये तुम्ही अशा प्रकारच्या सिंटॅक्स जेव्हा तुम्ही बघता कुठलाही रेफरन्स बुक राहू दे काही राहू दे राईट, ही एक क्लास असणार आहे आणि ह्याच्या पुढे त्या क्लासचा ऑब्जेक्ट. तर इथं क्लास कोणता आहे ग्राफिक्स आणि ऑब्जेक्ट कोणतं आहे जी. जनरली जावामध्ये जे कुठलाही वर्ड कॅपिटलमध्ये स्टार्ट होतं आहे दॅट इज दी
नेम ऑफ अ क्लास पब्लिक वाईड पेंट ग्राफिक्स जी. नाव ह्याच्यामध्ये मला एक स्ट्रिंग डिस्प्ले करायचा आहे. तुम्ही कुठल्या बटनवरती क्लिक केलं त्या बटनवरचं लेबल ड्रॉ स्ट्रिंग. ओके. आणि ड्रॉ स्ट्रिंग फंक्शनला 3 आर्ग्युमेंट्स असतात. पहिला आर्ग्युमेंट जे स्ट्रिंग तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे, मला जे काही स्ट्रिंग डिस्प्ले करायचं आहे ती MSG नावाचं एक ऑब्जेक्टमध्ये आहे. आणि रिमेनिंग 2 आर्ग्युमेंट्स ती स्ट्रिंग नेमकं तुम्हाला कुठं डिस्प्ले करायचं आहे, एक्स ॲक्सिस आणि त्याचा वाय ॲक्सिस. त्याचा एक्स ॲक्सिस आहे 50 आणि वाय ॲक्सिससुद्धा 50. ही पेंट मेथड संपलं. एंड पेंट मेथड. ओके, आय नॉट राईट दिस वन, डायरेक्टली काम आणते इथं एंड क्लास येणार आहे. सो आय राईट हिअर कमेंट्समध्ये एंड क्लास. इट इज पॉइंट क्लिअर. public void paint graphics g dot draw string, all this one, right? Now we'll save this program. What I will do is go to the file, save as. मी F drive मध्ये काय करतो, एक फोल्डर क्रिएट करतो न्यू, आणि त्या फोल्डरचं नाव आय विल गिव्ह ऑनलाईन जावा. ओके. ह्याच्यामध्ये मी सेव्ह करतो ह्या प्रोग्रामला. क्लासचं नाव काय होतं, BUTTONDEMO डॉट जावा. ही कंपल्सरी आहे, बटन डेमो डॉट जावा. सेव्ह झालं. आता ह्या प्रोग्रामला आपण कंपाईल करू. फोल्डरचं नाव काय दिलं आहे, ऑनलाईन जावा. सी डीचं फुल फॉर्म काय, चेंज डायरेक्टरी. माझा प्रोग्राम कुठल्या डायरेक्टरीमध्ये आहे, ऑनलाईन जावा. ओके. इथं फोल्डरचं नाव डिस्प्ले झालं आहे, ऑनलाईन जावा, राईट. आता कंपाईल करण्यासाठी कमांड काय वापरायला पाहिजे, जावा सी. आणि प्रोग्रामचं नाव काय, बटन डेमो डॉट जावा. एक एरर आला आहे इथं. एरर कसं आपण इंटरप्रेट करायचं, प्रोग्रामचं नाव काय, बटन डेमो डॉट जावा. ही 44 काय आहे, लाईन नंबर आहे. मग तिथं एरर ही आपल्याला काय सजेस्ट करत आहे की तिथं सेमीकोलन मिसिंग आहे. ठीक आहे. विल गिव्ह द सेमीकोलन हिअर. लाईन नंबर 44. ओके. रिपेंट मेथडच्या समोर सेमीकोलन. आणि जावामध्ये जेव्हा कधी आपण एखादा प्रोग्राममध्ये काही चेंजेस करतो, चेंजेस केल्यानंतर त्या प्रोग्रामला पुन्हा फाईलमध्ये जाऊन सेव्ह करायचं. ओके. डॉस ओपन करून पुन्हा आपल्याला कंपाईल करून, गुड, रन झालं आहे आता. सॉरी, कंपाईल झाले, काही एरर्स नाहीत. तर आता ह्याला रन करण्यासाठी जे कमांड आपल्याला वापरायचं आहे, दॅट कमांड इज ॲपलेट व्हीवर. ॲपलेट व्हीवर कमांड दिल्यानंतर त्या प्रोग्रामचं नाव बटन डेमो डॉट जावा. प्रेस एंटर. ही झालं तुमचं आउटपुट. तर आता आपण काय करू, तर आपण लिहिलेलं प्रोग्राम अँड आउटपुट दोन्ही साईड बाय साईड ठेवून ह्या कोडला आणि त्याला करस्पॉन्डिंग आउटपुटचा आपण स्टडी करू. ना एकदा ह्या सगळ्या आउटपुटकडे तुम्ही ऑब्झर्व करा. ह्या आउटपुटवरती आपण कॉम्पोनंट्स काय वापरलेत, बटन किती वापरलेत, 3. तर पहिल्या स्टेपमध्ये आपण इथं बटन क्लासचे 3 ऑब्जेक्ट्स क्रिएट केलेत, B1 B2 आणि B3. झालं. त्याच्यानंतर आयनिट मेथडमध्ये ह्याला इन्स्टॅन्शिएट केलं. ऑब्जेक्ट क्रिएट केलं तर त्याला इन्स्टॅन्शिएट करायला पाहिजे. नाव हिअर यू विल गेट अ डाऊट की आपण आयनिट मेथडच्या बॉडीमध्येच ही सगळं का डिक्लरेशन केलं नाही, बटन आणि स्ट्रिंग. नाव पब्लिक प्रायव्हेट ही स्कोप तुम्हाला माहीत असेल. जर आयनिट मेथडमध्येच मी जर ही डिक्लेअर केलं तर आयनिट मेथडचं बॉडी इथून स्टार्ट होत आहे आणि आयनिट मेथडची बॉडी इथं एंड होत आहे. मग ह्याच्यामध्ये मी जे काही डिक्लेअर करतो ती मला ह्या फंक्शनचा बाहेर वापरता येते का, अजिबात नाही. पण मी B1 B2 आणि B3चा वापर कुठं कुठं केला आहे, आयनिटमध्ये केलं आहे. B1 B2 3 ह्याचा वापर केला आहे. ॲक्शन परफॉर्ममध्ये पण मी ह्याचा वापर केला आहे ह्याचा. इट इज पॉईंट क्लिअर, राईट. सो एखादा ऑब्जेक्ट जर तुम्हाला एकपेक्षा जास्त मेथडमध्ये त्याचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर त्याला असं ग्लोबलमध्ये तुम्हाला डिक्लेअर करायला पाहिजे. ओके. नेक्स्ट ही मेथड बघा, ॲड B1 B2 B3. ही इंटरेस्टिंग आहे, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. ॲड मेथड नाही वापरल्याने काय होतं, आता अंडरस्टँड करण्यासाठी ॲड B3 मी ह्याला कमेंट्समध्ये ठेवतो. इट यू सी हिअर, कमेंट्समध्ये ठेवलं. फक्त ॲड B1 अँड B2 हॅव रिटर्न.
ॲड B3 मी ह्याला कमेंट्समध्ये ठेवलो, फाईलला सेव्ह केलं, कंपाईल करून पुन्हा रन करतो मग. What is the output you are seeing here? दोनच बटन आले, तिसरं बटन आलंय का? नाही. पण प्रोग्राम एरर दाखवलाय का? नाही. दॅट मीन्स ॲड मेथड तुम्ही नाही वापरल्यास एरर येत नाही. ॲड मेथड जेव्हा तुम्ही वापरत नाही आहे, फक्त ती कॉम्पोनंट तुम्हाला इथं स्क्रीनवर ॲड होत नाही. इट इज पॉईंट क्लिअर. येस अँड नो ॲड झालेत, पण ही कॉम्पोनंट तुम्ही ॲड केले नाहीत. नाव सी ह्याला म्हणतो आपण रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन पण मी एक्सप्लेन करायच्या आधी ही फंक्शन आपण बघू. ॲक्शन परफॉर्म. नाव ॲक्शन परफॉर्म मेथड काय होतं? ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये आपण जेव्हा एखादा कॉम्पोनंट बरोबर इंटरॅक्ट करतो तर एक इव्हेंट जनरेट होत आहे. आता एज्युम करा मी नो बटनवरती मी क्लिक केलं. ओके, नाव नो बटनवरती जेव्हा मी क्लिक केलं तर इथे एक मेसेज आला, यू क्लिक्ड ऑन नो बटन. तर यू क्लिक्ड ऑन नो बटन कसं आलं बघूत आपण. येसवर क्लिक केल्यास काय आलं? यू क्लिक्ड ऑन येस बटन. नोवर क्लिक केल्यास काय आलं? यू क्लिक्ड ऑन नो बटन. सो हाऊ यू गॉट दिस वन? तर स्टेप बाय स्टेप याला अंडरस्टँड करू. मी पहिल्यांदा जेव्हा नो बटनवर क्लिक करतो तर एक इव्हेंट जनरेट होत आहे. ती इव्हेंट इथं AE ऑब्जेक्टमध्ये कॉपी झाल्या. ओके, नाव स्ट्रिंग str इज इक्वल टू AE डॉट गेट ॲक्शन कमांड. ह्याचं मिनिंग काय? ज्या बटनवरती मी क्लिक केलो आणि ती बटन इथं AE मध्ये कॉपी झालं आहे, त्या बटनवरती काय लिहिलेलं आहे, त्या बटनवरती लेबल काय आहे, ती कुठल्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर होत आहे? STR मध्ये स्टोअर होत आहे. मी क्लिक केलं, एक इव्हेंट जनरेट झालं, त्या बटन इथं AE मध्ये कॉपी झालं आहे आणि त्या बटनवरती जे काही लेबल आहे ते इथं STR मध्ये कॉपी झालं आहे. आणि जर समजा त्या बटनवरती मी ज्या बटनवरती क्लिक केलं तिथं येस म्हणून लिहिलेलं आहे का? नो, नाही इथं. म्हणून ही इफ कंडिशन काय होत आहे? फॉल्स होत आहे. नेक्स्ट एल्स इफवर या. एल्स इफ str डॉट इक्वल्स नो. ज्या बटनवरती तुम्ही क्लिक केलं त्या बटनवरती नो लिहिलेलं आहे, म्हणजे ही इफ स्टेटमेंट ट्रू झालं आहे. मग इथं काय आलं? यू क्लिक्ड ऑन नो बटन. ही ट्रू झालं आहे. अँड देन ही ह्या ॲक्शन परफॉर्म मेथडचं बाहेर येणार आणि पेंट मेथडमध्ये जाऊन MSG मध्ये काय लिहिलेलं होतं? यू क्लिक्ड ऑन नो बटन. ती 50,50 म्हणजे Y जे आहे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स 50 आहे एक्स ॲक्सिसवर. ही तुम्ही ॲपलेटमध्ये स्टडी केलं असताल आणि ही डिस्टन्स Y आहे. ओके, नाव सपोज इफ यू वॉन्ट टू चेंज दिस वन. आता 50 आणि 50च्या ऐवजी व्हॉट आय विल डू, एक्समध्ये 50 आणि Y मध्ये 150 करतो मी. आय विल सेव्ह दिस वन. ह्या बटनला पण आपण आता ॲड करून टाकू. तिन्ही बटन्सला आपण ॲड केलं. ह्याला क्लोज करूत आउटपुटला. पुन्हा आणखी एकदा कंपाईल करून रन करू. ओके, नाव अगेन विल ट्राय टू अंडरस्टँड दिस वन. येसवर क्लिक केलं. आता ही बघा, एक्समध्ये म्हणजे पहिलं कॅरेक्टर त्या स्ट्रिंगमधलं जे डिस्प्ले केलं आणि त्याच्या डाव्या बाजूमध्ये जेवढा गॅप आहे दिस इज 50 आणि पहिल्या कॅरेक्टरचं टॉप पोर्शन आणि ही ॲपलेट विंडोचा टॉप पोर्शनमधला गॅप किती आहे? 150. ड्रॉ स्ट्रिंग मेथडमध्ये ही आहे एक्स अँड Y ॲक्सिस आणि MSG. यू क्लिक्ड ऑन नो. ओके, ना आता आयनिट मेथडमधलं थर्ड पॉईंट आपण बघू. ही रजिस्ट्रेशन का करायला पाहिजे? जेव्हा आपण कुठल्याही ऑब्जेक्टवर जेव्हा आपण क्लिक करतो तर एक इव्हेंट जनरेट होतं. जर तुम्हाला वाटत असेल की ऑब्जेक्टवर क्लिक केल्यानंतर कुठलंच त्याला रजिस्ट्रेशन नाही, म्हणजे काही फरक नाही पडायचं, ओके, देन तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशनच बंद करून टाका. रजिस्ट्रेशन बंद केल्याने काय होतं? ती बटन तिथं डिस्प्ले होत आहे, माऊसने क्लिक होत आहे, पण कुठलंच ॲक्शन ती घेत नाही आहे. ते सी ओके, ना इथं आपण आयनिट मेथडमध्ये बघा B1 डॉट ॲड ॲक्शन लिस्नर. म्हणजे आता मी नोवर क्लिक केलं, यू क्लिक्ड ऑन नो बटन डिस्प्ले झालं, फाईन. कॅन्सल बटनवर मी क्लिक केलं, यू क्लिक्ड ऑन कॅन्सल बटन डिस्प्ले झालं.
पण येसवर मी किती 10 वेळेस क्लिक केलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, काही फरक पडला का? नाही. म्हणजे तुम्ही जावाला काय सांगितलं आहे, बटन डिस्प्ले होतं आहे, पण तुम्ही त्याच्यावर क्लिक करा, एक नाही 10 वेळेस क्लिक करा, कुठलाच इव्हेंट जनरेट होत नाही आहे. इट इज पॉईंट क्लिअर. आणि जर समजा इव्हेंट जनरेट जरी झालं तर त्याला हँडल करण्यासाठी कुठलंच कोड लिहिलं नाही. इट इज पॉईंट क्लिअर, राईट. म्हणून आपण init मेथडमध्ये 3 स्टेप्स, इन्स्टॅन्सिएशन, ॲडिशन अँड रजिस्ट्रेशन, ह्याच्यावरच तुमचे MCQ क्वेश्चन्स असतात. समजा एखादा क्वेश्चनमध्ये असा कोड आला आहे, राईट, एक कोड दिला, init मेथड असं लिहिलं आहे, व्हॉट विल बी दी आउटपुट. त्याच्यामध्ये एखादा ऑप्शन राहतं, दी बटन विल बी डिस्प्लेड ऑन द स्क्रीन बट इट इज नॉट रजिस्टर्ड. नॉट रजिस्टर्ड म्हणजे तुम्ही क्लिक करा, 10 वेळेस क्लिक करा, नथिंग विल हॅपन. समटाइम्स MCQ क्वेश्चन विल बी लाईक दिस, ही ॲड मेथड विल नॉट बी देअर. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय असतं? कॅन्सल बटन विल नॉट बी डिस्प्लेड ऑन द ॲपलेट विंडो और ॲपलेट सरफेस. ओके, सो दिस इज द complete button program. आणखी एक बटन प्रोग्राम आहे, that also I will take. Okay, now we'll stop. Okay, thank you.